हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आम्ही चालले पिकनिकला आणि ते पण आमच्या जे सायराचे स्कूल फ्रेंड्स आहेत आणि जे पण फ्रेंड्स आणि आमचं टी शर्टचा लोगो बघा. ही दोस्ती तुटायची नाही. चला बोल. चला उर. आणि आता एक एक जण येतील सगळे दादा. आम्ही आता जस्ट पोचलोय दादरला आणि मी तुम्हाला भेटते आता. सर्व जे फ्रेंड्स येतील त्यांच्यावर इंट्रोड्यूस करून देते. तुम्ही ओळखत असाल तरी पण इंट्रोड्यूस करून देणार आहे मी. तर भेटू परत. स्टे ट्यून. आणि आता इथे सुप्रिया, आदिरा आणि राजवीर आलाय. से हाय. हाय का? आमचं हे तिकीट आता काढून झालेलं आहे आणि ह्या बाकीच्या आलेल्या आहेत. तर योगिता, तेजल, लिपाली ही झाली आणि त्यांच्या बोरी आहे तिथे. आम्ही सकाळी सकाळी निघालो. सगळ्यांची तोंड बघ कशी झोपेचीच आहेत. सगळे झोपेची दिसतात. झोप कंप्लीट नाही झाली. आणि आता वाजलेत 6:24 आणि आमची ट्रेन आहे 6:33ची डॉट. आणि अजून आमच्या एका मैत्रिणीचा पत्ता नाहीये. तिथे किती वाजता येते काय माहिती. आम्हाला ट्रेन मिळते की नाही ते पण आयडिया नाही. सगळे मुलं असे वेटिंग करतात आणि मागे ते मैत्रिणी आहेत. तर आता कसं आमचं नियोजन झालं, एकदम ऑन टाइम आम्हाला जायचं होतं पण मैत्रिणीने घोळ केला. तर तुम्हाला दाखवते ती मैत्रीण कोण. आमचा उशिरा मेंबर आलेला आहे, बघू शकता. आता ही खूप ओरडा खाणार आहे माझा. आम्हाला आता जस्ट ट्रेन भेटली आणि आम्ही आता सगळे आमची पूर्ण गँग एका रूम मध्ये बसलेली आणि गर्दी नाहीये. आम्हाला वाटलेलं गर्दी असेल पण गर्दी अजिबात नाहीये. आणि आता आम्ही चाललोय आणि आता इथे स्नॅक्स सुरू झालाय. तुम्हाला दाखवतो. तुमचा मोबाईल आहे, मी व्हिडिओ आज काढते. आज माझ्याकडे व्हिडिओ आणि ते नाश्ता सुरू झालाय. आम्ही आलो आहोत नायगावला, जे विरारला आहे. आणि आता जस्ट ट्रेन मधून उतरलोय सगळेजण आम्ही. आणि आता आम्ही चाललोय रिसॉर्टला. तर रिसॉर्ट रॉयल गार्डन रिसॉर्ट आहे, जे नायगाव ईस्टला आहे. आम्ही आता ऑटो रिक्षा पकडणार आहे आणि मग इथून डायरेक्ट आमच्या डेस्टिनेशनवर जाणार आहे. आणि ते आय थिंक 20-25 मिनिटावर आहे असं सांगितलं त्यांनी. लेट्स सी किती टायमिंग लागतं. आणि आम्ही खूप एक्सायटेड आहे सर्वजण. हे आमचं समर वेकेशनचा वन डे पिकनिक आहे. आणि तुम्ही पण कुठे कुठे सगळेजण जाणार आहात नक्की सांगा. आता इथे आम्ही सगळ्यांना चालायला नको, कसे नुसते म्हातारे झालेत सगळेजण. इथे स्टेअर आहे हा मागे, पण यांना लिफ्टनेच जायचंय. बारीक झाले तर थोडस चालून 1-1 किलो जर वजन कमी झालं तर. आम्हाला आता रिक्षा आम्ही घेतलीये आणि आम्ही बसलोय. आता सगळे नाही बसलोय, 2 रिक्षा केलेत आम्ही. आणि स्टेशन पासून 12 किलोमीटरवर आहे. आता ते पुढे गेल्यावर मी तुम्हाला बाकीचे डिटेल्स पण देईल आणि आमचा एन्जॉयमेंट पण तुमच्याबरोबर शेअर करेन. आम्ही जस्ट रीच झालोय आमच्या डेस्टिनेशनवर. आमचा पॉइंट हा आहे रॉयल गार्डन, जे नायगाव ईस्ट मध्ये आहे. नाही विचारायचं तर मी व्हिडिओच ऑन करायची राहिलेली आणि मी एंट्रन्स दाखवलं तर हे बघू शकता तुम्ही. खूप छान आहे.
आता ब्रेकफास्ट सुरू झालेला आहे. आम्ही आता ब्रेकफास्ट करायला चाललोय आणि असा हा बँड घातलाय आणि मुलींचा पिंक कलरचा मुलांचा. आणि आता बघू पुढे जाऊन कसं कसं काय काय होतं. तर मी तुम्हाला ब्रेकफास्ट दाखवते तिथे काय काय असेल. आणि नंतर मी मोबाईल यूज करणार नाहीये. तर माझे फ्रेंड्स कोणी असेल तर त्यांच्या मोबाईलमधून मी यूज करून व्हिडिओज जे असतील ना त्या मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तर ब्रेकफास्टला मिसळ पाव आहे, जिलेबी आहे आणि ही पपईची कोशिंबीर बनवून दिली आहे, पापड आहे आणि पाव आणि पापड आहे. आणि सायरा आणि मी आता आम्ही दोघी जणी ब्रेकफास्ट करणार एकाच ताटामध्ये आणि बाकीचे सगळे पण आता सुरू करतात. छान आहे असं सेक्शन, तुम्ही बघू शकता. अजून हळूहळू येत आहेत. तर हा मी रूम घेतलाय पण ह्याचे चार्जेस वेगळे आहेत. आणि एंट्री केल्या केल्या वॉशरूम आहे, क्लीन आहे. इथे कबर्ड आहे, असंच सगळं सामान ठेवण्यासाठी पण आम्ही सामान तिकडे ठेवलंय. टीव्ही युनिट दिलंय, हा बेड आहे, AC आणि हा मिरर आणि ही मी. आणि इथे असं सगळं साहित्य ठेवलंय. तर आता आमचं सगळं आता आम्ही चेंज वगैरे करणार आणि आम्ही निघणार आहोत. आणि आम्ही जाणार स्विमिंगच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे स्विमिंग पूलमध्ये आम्ही जाणार आहोत. आणि जसं की मी सांगितलं थोडे थोडे ग्लिम्स मी टाकेन. तर हा रूम टूर होता आणि हा आम्हाला कितीला पडला तर ते पण मी मेन्शन करते वरती सगळे डिटेल्स घेऊन. आणि खूप छान आहे, क्लीन आहे. आणि इवन आम्ही नाश्ता पण जो खाल्ला जो मी दाखवला तो पण खूप सुंदर होता, चांगला होता. आणि नंतरच्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करेनच. असेच माझ्याबरोबर कनेक्ट राहा. स्टे ट्यून, बाय. ते सगळ्यांची तयारी सुरू आहे, तुम्ही बघू शकता सगळे तयारी झालेले आहेत. आणि आम्ही आता सेट आहोत पूल मध्ये जाण्यासाठी. तर तुम्ही एक्साइटमेंट बघितली आहे आणि मी रूम टूर पण दिलेत आणि त्याचे प्राइस वगैरे मी वरती इथे मेन्शन पण केलेलं, तर नक्की बघा. आणि मला जसं जमेल तसं मी ग्लिम्स मी टाकेन. आणि आता मी एन्जॉय करू. तर स्टे ट्यून. काय मी आली बाहेर आले. और एक दे दो.
एक मुलगा हरवलाय कोणाचा तर तुम्ही आता गेम बघितला असेल, हा कॉम्प्लिमेंटरी होता, म्हणजे ह्या आमच्या पूर्ण याच्यामध्येच ॲड होतं. आणि आता बघितलंय तुम्ही सगळं, खूप एन्जॉय केलं आम्ही. आता जाताना आम्ही नाश्ता करणार आहे आणि जेवताना मला व्हिडिओ काढायला नाही भेटलेलं, कारण फोनची बॅटरी लो झालेली, म्हणून ते जेवढं जमतं तेवढं मी शेअर करायचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही बघितलंच असेल आम्ही किती एन्जॉय केलेला. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असेच माझ्यावर नेहमी कनेक्ट राहा. तर असेच प्रयत्न करत राहील मी तुमच्यावर कनेक्ट राहायचा आणि असेच व्हिडिओ छान छान आणायचा. आता आम्ही नाश्ता करायला जाणार आहोत. आम्ही आता नाश्ता करायला जाणार आहोत. आता वाजले 5 वाजले आणि मी नाश्ता काय काय आहे तो मी शेअर करेन. आणि खूप छान आहे, आमचा एक्सपिरियन्स खूप सुपर्ब होता. नक्की या, खूप छान आहे. दादरपासून 1 तासाच्या अंतरावर आहे. बाकी मी सगळं डिटेल्स नंतर शेअर करतेच. बाय बाय.